कॅनडात आणखी एका खालिस्तानी दहशतवाद्यावर हल्ला करण्यात आलाय। हरदीप सिंह निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना हटवण्याची मागणी केली होती। मालदीवमध्ये भारतीय लष्करी जवानांच्या तैनातीबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे। यासाठी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले। पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांपूर्वी बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला झालाय। एकाच वेळेस 10 बॉम्ब आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा इटली देश संकटात अडकलाय। साधारण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज देशावरती आले। यावर मात करण्यासाठी पंतप्रधान विशेष ठेवी विकणार असल्याची चर्चा समोर आली आहे। इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांना बाधा आणण्यासाठी अमेरिकेनं नवीन निर्बंध लादलेत। इराणच्या 4 कंपनी आणि हाँगकाँगमध्ये एका कंपनीवरती निर्बंध लादण्यात आले। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खटल्याला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। 4 मार्चला सुनावणी होणार होती।